एशियन हॉस्पिटलच्या 11व्या वर्धापना दिनानिमित्त आज एशियन हॉस्पिटलतर्फे कॅन्सर या आजाराशी लढत ज्यांनी आजारावर मात केली अशा कॅन्सरमुक्त रुग्णांचा सत्कार हॉस्पिटलतर्फे करण्यात आला। हा कार्यक्रम शहरातील एक पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी घाटी हॉस्पिटलचे डीन डॉक्टर शिवाजी सुक्रे, डॉक्टर हरबडे, एशियन हॉस्पिटलचे डॉक्टर शोएब हसमी, डॉक्टर साठे यांच्यासह संपूर्ण स्टाफ उपस्थित होता। यावेळेस छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातून आलेल्या सर्व कॅन्सर या रोगावर मात करून ठीक झालेल्या रुग्णांनी आपले मनोगत व्यक्त केले व या हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्यात। ऑन स्टेज खासकर मेरे भाई जनाब शोएब हाशमी और मेरे लिए फरिश्ते के मानी डॉक्टर नितिन ताठी सर। मुझे जुलाई 2016 में डायग्नोस हुआ था थायराइड कैंसर। अल्हम्दुलिल्लाह, लेकिन एशियन हॉस्पिटल की जो मुझे इलाज हुआ, अल्लाह का लाखों करोड़ों एहसान है कि मैं आज अल्हम्दुलिल्लाह तंदुरुस्त हूँ। जैसा किसी एक ने बताया कि 5 पेशेंट तो ऐसे नजर आ रहे हैं कि वो पेशेंट है या नहीं, उसमें से मैं भी एक हूँ अल्हम्दुलिल्लाह। तो जिम्मेदारियां तो होती रहती, लेकिन मैं एक सबको नसीहत करूंगी कि इलाज के साथ साथ एहतियात भी जरूरी है। जैसा मेजॉरिटी मैंने बात की हूँ कि जेंट्स सेक्शन में मुंह के कैंसर ज्यादा नजर आ रहे हैं, तो मैं एक नसीहत के तौर पर बताऊंगी कि आप लोग भी एहतियात करें, टोबैको फ्री रहें। इस मौके पर मैं आपको ये बताऊंगी क्योंकि चूंकि मैं प्रिंसिपल रह चुकी हूँ, हमको नसीहत करने की आदत है, आप इसमें माइंड मत कीजिए। जैसा एशियन हॉस्पिटल के लिए बहुत बहुत दुआएं, अल्लाह ताला से दुआ करूँ कि दिन दुगनी रात चौगुनी तरक्की दे। आमीन। सर, एशियन हॉस्पिटलला 11 वर्ष झाले। आज आपण एशियन हॉस्पिटल आयोजित अजिंक्य योद्धा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, काय वाटतं? एशियन हॉस्पिटलला आम्हाला हे 11वा वर्ष चालू आहे। हे आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे। आम्ही हे अजिंक्य योद्धा 2 म्हणून हे कॅन्सरचे जे सर्वायव्हर्स आहे त्यांच्यासाठी हे कार्यक्रमाचे आयोजित केला होता। त्यांना आम्ही अजिंक्य योद्धा असं नाव दिलेलं आहे, कारण त्यांनी कॅन्सरसारख्या आजारावर मात दिलेली आहे। त्यासाठी आम्ही त्यांना हे अँबॅसेडर हॉटेलच्या दिवाने खास हॉलमध्ये त्यांना बोलून त्यांना ॲप्रिशिएट केला, त्यांची हिंमत वाढवली आहे। मी आणि माझे सहकारी डॉक्टर नितीन ताठे जे कॅन्सर तज्ज्ञ आहे, तसेच आमच्या हॉस्पिटलला डॉक्टर अविनाश त्रिभुवन जे माझ्यासोबत आहे, डॉक्टर वडसे हे ICUची ते बॅकबोन आहे, तेही तिथे सर्व्हिस देतात। आणि आमच्या हॉस्पिटलचे जवळपास 22 फुल टाईम कन्सल्टंट आहे जे सुपर स्पेशलिस्ट आहे। ते सर्व मिळून आम्ही हे 125 बेडच्या हॉस्पिटल आहे। सर्व सर्व्हिसेस तिथे उपलब्ध आहे, सर्व स्कीम्स आहे, गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहे, प्रायव्हेट स्कीम्स आहे जे इन्शुरन्स कार्डचे असतात, महात्मा ज्योतिबा फुले आणि तसेच मुख्यमंत्री योजना, प्रधानमंत्री योजना। तसेच आमच्याकडे किडनी ट्रान्सप्लांट होतात, आमच्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट होतात, आमच्याकडे सगळे काही सुविधा आहे आणि मोठी टीम आहे। आणि आमचा असा उद्देश आहे की आम्ही शहरासाठी की आम्ही मराठवाड्यासाठी आणि आमच्या महाराष्ट्रासाठी जितका प्रयत्न करू शकतात, पेशंटसाठी जे सर्व्हिस देऊ शकतात तशी आमची इच्छा आहे आणि तसे आमचे प्रयत्न चालू आहे। येणाऱ्या 4-5 महिन्यात आम्ही रेडिएशन सेंटरसुद्धा सुरू करणार आहे। ते आमच्याकडे होत नव्हतं आतापर्यंत, पण ते आता होणार आहे। आणि सर, आपल्या पेशंटला आपल्याशी संपर्क करायचा असला कुठे करावा आणि भरतीसाठी कुठे यावे लागेल? आमच्या हॉस्पिटल जालना रोडवर आकाशवाणी सिग्नल जे आहे त्या जालना रोडवर एक शहरच्या मध्यवर्गीय हॉस्पिटल आहे, मेन रोडवर आहे, मोठं हॉस्पिटल आहे, परिचित आणि प्रसिद्ध हॉस्पिटल आहे। रुग्णांना काही त्रास होत नाही तिथे यायला। ते आमचा नंबर आणि आमचा ॲड्रेस ते इंटरनेटवर दिलेला आहे। कोणतेही पेशंट ज्यांना हॉस्पिटलला यायची तर गरज वाटेल तर ते इंटरनेटवर सर्च करू शकतात, एशियन हॉस्पिटल, तिथे ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेले आहे। धन्यवाद सर। आणि 24 तास कॅज्युअलिटी चालू असते, त्यामुळे कुठल्याही वेळी यायचं असलं
तर 24 तास कॅज्युअलिटीमध्ये कोणत्याही वेळी येऊ शकतो. धन्यवाद सर.